मनसर नगरपंचायत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार सौ प्राचिताई थोरात यांनी पाटीलवाडा परिसरात प्रचारादरम्यान घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत आशीर्वाद मागितला। जनसेवक संजयभाऊ थोरात यांनी पद नसताना सर्वसामान्यांची, गोरगरिबांची अनेक कामे करून दिलेली आहेत। संजयभाऊ हे अडचणीच्या काळात मदतीस धावून आल्याने जनतेच्या हृदयात त्यांचे नाव आता कोरले गेले आहे। संजयभाऊंचे नाव म्हणजे प्राचिताईंचे नाव, असे मतदार राजा आता उद्गार काढत आहे। त्यामुळे तुम्ही बिनधास्त राहा, विजय तुमचाच होणार, असे प्राचिताईंना प्रचारादरम्यान मतदार सांगत आहेत। मनसरचे भविष्य अभ्यासू, उच्चशिक्षित व तरुण पिढीच्या हातात देण्याची वेळ आली आहे, असे मतदार राजा प्राचिताईंना सांगत आहे। यावेळी जनसेवक संजय शेठ थोरात यांनी मतदारांना मतदानरूपी आशीर्वादातून मनसर शहराला सुजलाम सुफलाम करा, असे आवाहन केले। याच आवाहनाला जनतेतून सकारात्मक प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत होता। महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक बोलत आहेत की आतापर्यंत कोणतेही पद नसताना आमची एका शब्दावर संजूभाऊ यांनी एवढी कामे केली, याबद्दल मनमोकळ्यापणाने नागरिक बोलताना दिसत होते। त्यामुळे सौ प्राची थोरात यांच्या रूपाने विरोधकांसमोर एक आव्हान निर्माण झाले आहे। याबाबत काही नागरिकांच्या स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया पाहू। ताई नमस्कार, काय नाव आपलं? प्रमिला योगेश बोराडे। किती नंबर प्रभाग येत आहे? 12 नंबर। 12 नंबर आहे। मनसर नगरपंचायतीची निवडणूक लागली आहे, माहीत असेल तुम्हाला? हो। नगरसेवक पदासाठी काही उमेदवार असतील या प्रभागातले, तुमच्यापर्यंत आलेत का? पोहोचलेत का तुमच्यापर्यंत? नाही, आतापर्यंत कोणी नाही। आणि त्याच्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी जे काही 6 उमेदवार, त्यातीलही काही उमेदवार तुमच्यापर्यंत आलेत का नाही अजून? हो, प्राचिताई थोरात आहे। प्राचिताई थोरात अपक्ष उमेदवार? हो। अच्छा, ते संजूभाऊ थोरात यांची सून ते तुमच्यापर्यंत पोहोचल्या? हो। आले होते तुमच्याकडे? हो, आले। अच्छा, काय वाटतं मनसर नगरपंचायतमध्ये यावेळेस कोणाची सत्ता येईल किंवा नगराध्यक्ष कोण होईल? तुम्ही एक महिला आहे, महिला म्हणून काय सांगाल? नाही, प्राचिताई थोरात ह्या चांगल्या बिझनेसमॅन आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या सासऱ्यांचे संजूभाई थोरात यांचं काम पण अतिशय उत्तम आहे, त्याच्यामुळं त्याच येतील।